करते ध्यान उधविते परी कर कटावरी ठेवून पुरुषहार गळा कासे पितांबर आवळे निरंतर हेची द्या मकर कुंडले तळपती श्रवणे कंठी कौस्तुभ म्हणे विराजित पुरुषहार गळा कासे पितांबर आवळे निरंतर हेची द्या तुला म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिना श्रीमुख आवळीने पुरुषहार गळा कासे पितांबर आवळे निरंतर हेची द्या समचरण सरोजन सांगले जादू सदन हित पाणी मंडलम मंडलम तुलना कुशिमाला धन कंद नेत्रम सदैव धवलास नेत्रम सदैवम महायोग विवेक भीमराष्ट्रम परमपितरे काविदातमुनि समागत कृष्ण तमानत नतन कर्तमदि तमदि नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नमस्काराय नमः शिवाय श्री संताची माता श्री संताची चरणावरी साष्टांगे धन्यवाद सुंदरते ध्यान उठविली परी करकटावरी घेऊन या पुरुषहार गळा कासे पितांबर आवळे नंतर हेची द्या प्रसंगी कीर्तनाचे सेविक्रताने वडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदने वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे भक्तीच्या प्रशस्ताने विराजमान असणारे जगद्गुरु तुकोबाराय आणि असे असणारे जे जगद्गुरु तुकोबाराय या तुकोबारायांचा आवडीचा जो काही प्रतिपाद्य विषय आहे त्या विषयाविषयीची मीमांसा अर्थात त्या विषयाविषयीचे वर्णन करताना जो आवडीचा विषय जगद्गुरु तुकोबारायांचा आहे तो विषय मांगल्य सिद्ध करणारा असल्यामुळे या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय मंगल सुद्धा साधतात कोणतेही कार्य असलं पारमार्थिक असो व्यवहारिक असो लौकिक असो कुठलंही असो अगदी वाईट कृत्य जरी असलं तरी देखील त्या कार्याला सुरुवात ही कुठल्या तरी मंगलाने केली जाते त्याच्यात वचन शुभ मंगल असेल किंवा आशीर्वाद रूप मंगल असेल किंवा नमस्कार रूप मंगल असेल अगदी तमाशा देखील असला तरी तिथं मंगलाने सुरुवात होते असं मी ऐकलं मग हे तर पारंपरिक आहे तमाशा तर थोडा साधा स्वयंपाक करायचा असेल स्वयंपाक आता इतर पद्धत आहे माहित नाही मला पण आमच्या विदर्भामध्ये आता जास्त पहिले आचार्य लावत होते आता आचार्य लावतात पण तिथे आचार्य आल्याच्या नंतर सुद्धा ते सुद्धा तिथं स्वयंपाकाला मंगल करतात
मंगल काय करतात, कळस वगैरे बांधतात, त्या ठिकाणी तांदूळ वगैरे अक्षरा वगैरे टाकतात, त्याच्यावरती दोन नागिनीचे पानं ठेवतात खायचे, ते पानं ठेवले तर रुपया 2 रुपये नाणं मांडतात, त्याच्यावरती सुपारी मांडतात, गंध फूल अक्षरा वगैरे हे त्यांचं नमन असतं. तसंच कुठलंही कार्य असल्याच्या नंतर जे मंगल केलं जातं तसंच जगद्गुरु तुकोबारे अभंगात वस्तुनिर्देशित मंगल साधतात. जगद्गुरु तुकोबारे वस्तुनिर्देशित मंगल साधतात म्हटल्याच्या नंतर तुमच्या मनात आलं असं दुसरं मंगल यांनी सांगितले नाही, त्याची व्याख्या सांगितल्या नाही, कारण आपल्याला टाइम हे कमी टाइमात जास्त प्रवास करायचा असल्या कारणानं म्हणून जे कामाचे जे मोजके तेच तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. वस्तू निर्देशित मंगल साधतात म्हणजे वस्तुनाम परमात्मा, तो परमात्मा तुकोबारायांच्या आवडीचा आहे असा अभंगाचे प्रतिपाद्य विषय असल्यामुळे जगद्गुरु तुकोबाराय वस्तू निर्देशित मंगल साधतात. आपण जर संपूर्ण जगाचा विचार केला तर आपल्या लक्षात येते प्रत्येकाला काही ना काही आवडतं, प्रत्येक जीवाला काही ना काही आवडतं. जर निव्वळ चेतन वर्ग सोडला तर त्याच्या ठिकाणी आवडीचा प्रश्न येत नाही, निव्वळ जड वर्ग सोडला तर त्याच्या ठिकाणी आवडीचा प्रश्न येत नाही, संभवत नाही. आवडीचा विषय संभवत नाही, आवडीचा विषय येत नाही. निव्वळ जडाच्या ठिकाणी, निव्वळ चेतनाच्या ठिकाणी आवडीचा विषय येते कोणाच्या ठिकाणी? जे आपल्यासारखे जीव आहेत त्यांच्या ठिकाणी, ईश्वराच्या ठिकाणी आणि संतांच्या ठिकाणी आवडीचा विषय येतो. जीवाचा जर विचार केला तर जीवाला काय काय आवडतं? आज भारत पाकिस्तानची मॅच, कुणाला आवडत नाही? भारत पाकिस्तानची मॅच आवडत नाही. का आवडत नाही? भारतात राहत नाही, भारताच्या बाहेर. आता काहींना कळतच नाही म्हणून आवडत नाही. कळलं असं तर आवडत असते, कळत नाही म्हणून आवडत. भारत पाकिस्तानची मॅच, ज्याला मॅच आवडत नाही कळत नाही ते देखील असं म्हणते मॅच ऐकली पाहिजे. मॅच ज्याच्या डोळ्यातून दुःख आपला अपमान पाहवला जात नाही ते लोक आज मॅच बघत नाही, कारण आपली जर विकेट पडली तर आपल्या डोळ्याने बघवल्या जात नाही, म्हणून असे लोक मॅच बघत नाही. आणि ते लोक निकाल लागल्याच्या नंतर मॅच फक्त निकाल ऐकतात किंवा शेवटचा तो निकाल पाहतात. काय आवडतं आणखी जीवाला? आता खाण्याचा जर विचार केला, कोणा इथे जी भाजी होती ती प्रत्येकालाच आवडत असलं असं मला नाही वाटत. आवडते नाही, आवडत असाल तर मला सांग, आणि आवडत नाही असं मी म्हणत नाही, कारण आवडतच नाही असं म्हटल्यानंतर प्रत्येकाचे चेहरे कसे होते? प्रत्येकाला आवडत असेल, प्रत्येकाला आवडत असेल, ज्याच्या आवडीचा भाग आहे. खाण्यामध्ये भाजी जर पाहिजे, कोणाला हरभऱ्याची आवडत असेल, कोणाला तूर डाळ, कोणाला हरभऱ्याची डाळ आवडत असेल, कोणाला कोबीची भाजी आवडत असेल, कोणाला बटाटे आवडत असतील, कोणाला काजू पनीर आवडत असेल, कोणाला सोयाबीन फ्राय आवडत असेल, कोणाला जिलेबी आवडत असेल, कोणाला गुलाबजाम आवडत असेल, कोणाला बासुंदी आवडत असेल. ज्याच्या त्याच्या आवडीचे प्रश्न अनेक आहेत. खाण्याच्या बाबतीत हे विषय आहे. गंधाच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर ज्याचा त्याचा गंध प्रश्न नाही. कोणी शुद्ध लाल चंदन टिका लावते, कोणी शुद्ध लाल चंदन टिका सोडून भगवा चंदन टिका लावते, कोणी निस्ता बुक्काच लावते, कोणी उर्ध्वपुंज भाळ लावते, कोणी ते भस्म लावते,
म्हणजे गंडा सुद्धा त्याच्या आवडीचा विषय. खाण्यात तर आहेच आहे, कपडे घालण्यात सुद्धा त्याच्या आवडीचा विषय. मला नाही वाटत तिथं प्रत्येकाला धोतर आवडत असेल म्हणून, कारण जर आवडीचं असतं तर ते सोडलंच नसतं. आणि ज्या कारणाला गावाला जायचं म्हणलं ते सोडावं लागतं असं म्हणतं, त्यावेळेला ते आवडत नाही असं सिद्ध होतं. प्रत्येकाला कपडे घालण्याची फॅशन. आता मला ते कपड्याचे नाव जास्त पाहत नाही. एक जीन्स पॅन्ट वगैरे, आणखी काय पॅन्टचे प्रकार आहेत, नाईट पॅन्ट, 3/4 का 1/4 काय म्हणतात ती पॅन्ट, आणखी शर्ट. ज्याचे ते आवडीचे विषय, कपडे कोणचे घालायचे. कोणी तर आता फार कपडे म्हणजे आपली जी इमेज असते म्हणतात नाही का, ती इमेज राखून आता कटाळा म्हणते. इमेज राखून आता कटाळा म्हणते. आता इमेज सोडायचा प्रश्न चालू आहे कपड्यामध्ये. आवडीचा विषय, गंध लावण्यास सुद्धा ज्याच्या आवडीचा विषय, खाण्यास सुद्धा ज्याच्या आवडीचा विषय. अजून जीवाला काय आवडतं? खावे प्यावे बरे असावे सदैव, द्यावे खावे बरे असावे सदैव. संसारी माणसाची इच्छाच काय असते, त्याची हावच काय? खायला भेटणं, प्यायला भेटणं, तृप्त झाला आजच्या दिवसाकरता, बरे व्हावे संतान, वाढावे संतान, बरे व्हावे धनधान्य, मुलं बाळ मोठे व्हाव, खायला घरात भरपूर धान्य असावं, ही संसारी माणसाची इच्छा आहे. म्हणजे जीवाचीच इच्छा आहे. जीवाचा विचार केला तर आपलं आयुष्य संपून जाईल, परंतु आपल्या इच्छा, आपल्या आवडी निवडी वर्णन करायच्या संपणार नाही. हे जीवाचे. देवाला सुद्धा आवडतं. देवाला काय आवडतं? अति प्रिय वडे तुळशी देवाला तुळशी आवडते, बुक्का आवडतो, भाविक भोळे असणारे आवडतात देवाला. असं दामदेवराय म्हणतात, देवाची लाडकी लोक, की देवाला तुळशी हारही आवडतो, बुक्काही आवडतो आणि भोळे भाविक सुद्धा आवडतात. अजून देवाला काय आवडतं?
आवडे देवाची ऐका पुकार नामाचा उच्चार रात्रंदिवस घडवते देवाला नामस्मरण करणारे अर्थात स्तुती करणारे प्रिय आहे आवडतात 12वा अध्याय जर पाहायला गेला आपण तर शेवट मला वाटते 5 श्लोक भगवंताला काय आवडतं कोणते भक्त आवडतात याच्याविषयीचं वर्णन करतात भक्तास्ते भक्त मला प्रिय आहे भक्त माझा अतिशय प्रेम आहे अशा प्रकारचे भक्त मला आवडतात व्योमन भक्त समेती एवढेच चांगलं प्रेम जर माझ्यावर भक्त करत असतील तर अशी भक्त मला आवडायला काही अडचण नाही असं वर्णन गीतेमध्ये 12व्या अध्यायाच्या शेवटच्या 5 श्लोकात आहे आपण देवाला काय आवडतं याचा विचार केला देवाला भाविक भक्त आवडतात देवाला तुळशी आवडते देवाला बुक्का आवडतो या गोष्टी देवाला आवडतात संतांना काय आवडतं संतांना देव आवडतो जगद्गुरु तुकोबारांना देव आवडतो ज्ञानोबारांना देव आवडतो नाथ महाराजांना देव आवडतो किंवा देवाची जी आवड आहे त्या संबंधी जे काही पदार्थ आहे त्या वस्तू आहे त्या देखील संतांना आवडतात त्यांच्या आवडी तरी पुराणामध्ये त्याची कीर्ती गायली गेली त्यांच्या आवडीने मला आवडतं अशांची कीर्ती पुराणांतरामध्ये गायली गेली हा झाला आवडीचा विषय कोणाला काय आवडतं कोणाला काय आवडतं जीवाला काय आवडतं देवाला काय आवडतं संताला काय आवडतं आपण याच्याविषयीचं वर्णन पाहिलं याच्याविषयीचं वर्णन पाहिल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबारांना काय आवडतं हे अभंगाच्या 2य चरणाच्या उत्तरार्धात Hare
आवडीनंतर हेची ध्यान मला आवडता जगद्गुरु तुकोबर म्हणतात, ध्यान आवडतं म्हणतात आणि हेच ध्यान आवडतं म्हणतात. नेमकं ध्यान आवडतं ते कोणतं? अभंगाच्या प्रथम चरणात सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, 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 सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. सुंदर असणारं ध्यान आवडतं. सावळे सुंदर रूप मनोहर हृदय निरंतर राहू माझं. सुंदर असणारं ध्यान मला आवडतं, माझ्या हृदयात निरंतर राहो असं जगद्गुरु तुकोबर म्हणतात. सुंदर ते ध्यान चंद्रभागे तटी, सुंदर ते ध्यान चंद्रभागे तटी कुंडलिका पाठी उभा असे. चंद्रभागेच्या तीरावरती जे सुंदर असणारं ध्यान विटेवर उभं आहे असं असणारं ध्यान मला आवडतं आणि ते कुंडलिकाच्या पाठीमागे उभा आहे असं नाथ महाराज सांगतात. अजून कोणतं ध्यान आवडतं मला? पांडुरंग कांती दिव्यतेचे झळकत, पांडुरंग कांती दिव्य, पांडुरंग कांती दिव्य,
कांती दिव्य तेजस्वी रत्नविलम भागवती प्रभाव गणित लावण्य तेज पुंजाळे न वर्णवेती किंचित शोभा. मला ते रूप आवडतं, सुंदर आहे असं रूप आवडतं. ते रूप पाहिल्याच्या नंतर सोडा वाटत नाही, अखंड माझ्या हृदयात राहावं असं वाटतं. दिव दिव्यती प्रकाशते, चकचकते, चमकते असं ते पांडुरंगाचं स्वरूप आहे. त्याच्याविषयीचे जे झळाळायला लागलं त्याच्याविषयीचं काय वर्णन करा. राजस सुकुमार कुमार मदनाचा पुतळा रविशेषिका द्रौपदीय द्वादश असणारा सुकुमार असणारा मदनाचा पुतळा असणारा परमात्मा मला आवडतो. सुंदर ते ध्यान विटीवरी गलसटावरी ठेवून असा सुंदर असणारा परमात्मा मला आवडायला लागला. माझ्या आवडीचा विषय झाला, मला तो आवडतो. आवडत नसला तरी आता प्रत्येकाला तो आवडायला पाहिजे असं मला तरी वाटतं. प्रत्येकाला तो आवडतच असेल, कारण त्याच्याकडे पाहिल्याच्या नंतर पंढरपूरला गेल्याच्या नंतर त्याच्याकडे जर पाहिलं तर तिथून असे डोळ्याची पापणी सुद्धा खाली लावावं इतकं सुद्धा वाटत नाही कोणाला. मला वाटत असं, कोणाला नसेल वाटत असं मला वाटतं. त्याच्याकडेच पाहत राहावं असं वाटतं, इतका सुंदर तो दिसतो. त्याचं मुख जर दिसत नसेल ना, लोक अशा वरवर टाचा करतात. दिसतं का त्याचं मुख, दिसतं का त्याचं मुख. कोणी जर मध्ये आड येत असेल ना, थोडस इकडं होता का इकडं होतं, धक्काबुक्की होते, चंगराचंगरी होते, गर्दी असली तर. नाही असं नाही होत, कारण आम्ही चातुर्मासाला होतो, आम्ही ते पाहिलं. असा असणारा परमात्मा तो आवडतो, तो सुंदर आहे, तो आनंद देतो. त्याच्याशिवाय आम्हाला दुसरं काही आवडत नाही. आम्हाला आवडतो तो परमात्मा आवडतो, तो आमचा विषय होतो. आणि ज्याला दुसरं काही आवडत नाही, परमात्माच आवडतो, तो खरा भक्त आहे. तो उभा आहे विटेवरती. का उभा आहे, कशा करता उभा राहिला. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी झाला येता, पुंडलिकाच्या प्रेमापोटी, पुंडलिकाच्या प्रेमामुळे तो काय आज विटेवरती पंढरपुरात चंद्रभागेच्या तटावरती उभा आहे.
पुंडलिकरायानं आई वडिलांची सेवा केली. आराधिले पुंडलिके जननी जनके पूजनीय. पुंडलिकानं आराधना केली पण त्या पांडुरंगाची नाही केली असेल तर क्वचित वेळे केली असेल, पण पांडुरंगाची कमीत कमी वेळे त्या पुंडलिकानं सेवा केली. पण पुंडलिकानं जास्तीत जास्त सेवा केली ती आई वडिलांची केली. आज जास्तीत जास्त महाराज लोकांचे आई वडील वृद्धाश्रमात आहेत. माझे आई वडील वृद्धाश्रमात आहेत याच्याविषयी माझ्या हृदयात खंत वाटते, पण कुणाचे आहे याचं नाव निर्देश करण्याची काही गरज नाही, कारण तुम्ही सुद्धा महाराष्ट्र प्रांतामध्ये जीवन जगता असं मला वाटतं. शिकता आलं तर शिका, शिकता आलं तर शिका, नाहीतर दोन गोष्टी कमी शिकल्या तरी कोणी तुम्हाला फटकी मारणार, कोणी तुम्हाला जाब विचारणार नाही. मला वाटते आम्ही पहिल्या वर्षाला होतो, बाबाने याच हॉलमध्ये काही पोरांना मारलं होतं आणि बाबाचं वाक्य शिकता आलं तर शिका. काही कौशल्य बौद्धिक कौशल्यामध्ये दोन गोष्टी कमी पडल्या तर चालतील, पण तुमचं आचरण महत्वाचे. म्हणून जर आपण कितनातून आई वडिलांना सांभाळा असं सांगत असेल तर आपण आई वडील सांभाळले पाहिजे. नवे आपण आई वडिलांविषयी खूप प्रचार करायचा. नवे अख्खा महाराष्ट्र प्रांत आपल्या प्रश्न उधळून टाकायचा आणि आपले आई वडील दुसऱ्याच्या घरासमोर भीक मागायला उभे करायचे. हे महाराज लोकांच्या पांढऱ्या कपड्याला शोभत नाही. मी खोटं बोलतो असं काही नाही, कुणावर आरोप करतो असं काही नाही. कुणाला वाटत असेल आरोप होतोय, आरोप लक्षात आल्याशिवाय किंवा कानावर पडल्याशिवाय किंवा डोळ्याने पाहिल्याशिवाय आरोप कोणीही करत नाही. सांगितलं ते खरंच आहे, ते मी पाहिलं स्वतःच्या डोळ्याने आणि म्हणून आई वडिलांची सेवा केली पाहिजे. मी नाही म्हणत त्यांच्या हातपाय दररोज चेपा, तुम्हाला वेळ असेल तर चेपा, तुम्हाला वेळ नसेल तर चेपू नका. 2 टाइमचं जेवण त्यांना दे, त्यांचा सांभाळ करा, त्यांचं पालन पोषण करा. जसं तुम्हाला त्यांनी सांभाळलं लहानपणी तसं तुम्ही त्यांना सांभाळलं पाहिजे, एवढी त्यांची ही अपेक्षा आहे आणि तुम्ही तसं केलं पाहिजे. जो पांडुरंग परमात्मा पंढरपुरामध्ये विटेवरती उभा आहे तो फक्त गोट्या खेळण्यासाठी उभा नाही. तो आज कोणत्या तरी भक्ताच्या प्रसन्नतेमुळे, कोणत्या तरी भक्ताच्या प्रेमामुळे आज पंढरपुरामध्ये आलेला आहे आणि ज्यानं सांगितलं तू इथंच उभा राहा तो तिथंच उभा राहिलेला आहे. पुंडलिक काय म्हणले, आला बरं झालं, चांगलं वाटलं, पण आता आई वडिलांची सेवा चालू आहे, बोलू नका. तुम्ही जर बोललात ते झोपलेले ते झोपतून जागी होतील. ऐसा कैसा रे तू ढिट मागे भिरका बोले वीट. पुंडलिक रायानं मागं जी वीट होती ती भिरकावली, याच्यावरती उभे राहा, कारण पाऊस चालू होता, म्हणजे पाऊस खाली पाणी खाली होतं, तुंबलेलं होतं, म्हणून वीट फेकली आणि विटेवरती पांडुरंग परमात्मा उभे अजून तसेच वाटेत उभे आहेत. एखाद्या भक्ता करता जर पांडुरंग परमात्मा उभा राहत असेल तेही सुद्धा आई वडिलांची सेवा केल्यामुळे. मग आता ठरवा आपण कसं केलं पाहिजे. मला नाही वाटत तुम्ही आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवाल, पण तुम्हाला सांगत कसं तुम्ही दुसऱ्याला सांगू शकता नाही का, याच्यामुळे तुम्हाला सांगितलं, दुसऱ्या काही असं असणारं सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवून या, कर कमरेवरती ठेवलेले आहे. आता जास्त काही दूर नाही, भवसागर तारून जाण्याकरता इतकंच दूर आहे, थोडं राहिलं हे सांगण्याकरता हात कमरेवरती ठेवलेले आहे.
साजरा करता काही तरी तसा चिंता काही उभं जाता तरी कर ठेवून तो परमात्मा उभा आहे. भवसागर एवढाच राहिला, थोडा राहिला तरुण चाल हे दाखवणा करता तर पांडुरंग परमात्म्याने हात कटेवरती म्हणजे कमरेवरती कर ठेवली. सुंदर ते ध्यान उभेवरी करपटावरी तुळशी हार गळा कासे पितांबर आवळे निरंतर हिची ध्यान. तुळशी हार गळ्यात धारण केलेला आहे, अर्थात भक्तांच्याही गळ्यामध्ये तुळशी हार आहे. आता ते काष्टाचे आहे, परमात्म्याच्या गळ्यामध्ये तुळशीचं जी ओलं तुळस असते त्या तुळशीचे हार आहेत. त्या तुळशीचे हार गळ्यात का पांडुरंग परमात्म्याने धारण केले याच्याकरता एक कथा सांगितली जाते. जालंधर नावाचा दैत्य पंजाब प्रांतामध्ये राहत होता. पंजाब प्रांतामध्ये जालंधर नावाचा दैत्य राहत होता आणि तो जालंधर दैत्य खतरनाक होता, भयंकर होता. माळेकरी दिसला, तुळशी माळ त्याच्या गळ्यात आहे, नामस्मरण करतो, अशा लोकांना तो त्रास द्यायचा. अशा लोकांना तो त्रास द्यायचा. देवाला ही वाटलं माझ्या भक्ताला त्रास होतोय आणि माझ्या भक्ताला जो त्रास देतो ना त्याचं देव कधीच बरं करत नाही. लॉकडाऊनच्या काळामध्ये पालघरमध्ये काही संन्यासी मारले गेले. त्या संन्यासी मारल्या गेल्याच्या नंतर महाराष्ट्र सरकारनं किती मोठं म्हणजे त्या साधूची मदत केली, त्या साधूला न्याय मिळवून दिला हे तुमच्या सुद्धा लक्षात आलं असेल. प्रशासनाने न्याय त्या साधूला दिला की नाही दिला याच्यावरती चर्चा करणे इतका विषय आपल्याकडे नाही, परंतु देवानं सुद्धा त्या साधूला न्याय दिला असं म्हणणे इतकं आपल्याकडे वेळ आहे. आता 4-5 दिवसामध्ये किंवा 7-8-10 दिवसामध्ये ज्या साधूला मारण्यामध्ये ज्याचा मुख्य काय हात होता तो आरोपी गाडीत बसले असताना त्याच्या गाडीला आग लागली आणि तो त्याच्यातच ठार झाला. म्हणजे खऱ्या अर्थाने त्या साधूला काय मिळाला? न्याय मिळाला. हे देवानं केलं. देव साधूला न्याय मिळवून देऊ शकतो. देवाचं भक्तावरती प्रेम असतं. देवाला भक्त अतिशय प्रिय आहे हे या उदाहरणातून स्पष्ट होते. म्हणून आणि तो जालंधर नावाचा दैत्य कोणी दिसला की वारकरी दिसला, कोणी माळकरी दिसला, नामस्मरण करणारा त्रास द्यायचा. भगवंतानं ठरवलं, विष्णूनं ठरवलं याच्यासोबत आपण आता युद्ध केलं पाहिजे, नाही तर अनेक भक्तांना त्रास देईल, पीडा देईल, याच्यापासून आपल्या भक्ताला यातना होतील. म्हणून देवानं त्याच्यासोबत काय केलं? युद्ध केलं. पण युद्धाचा त्याच्यावरती काहीतरी उपयोग होत नव्हता. अस्त्राचा उपयोग होत नव्हता, शस्त्राचा उपयोग होत नव्हता, पंचविद्येचा उपयोग होत नव्हता. देवानं विचार केला. देवाच्या लक्षात आलं की आपण याच्यावरती बरेच मोठे प्रयोग केले पण याचा काही उपयोग झाला नाही. देवाच्या लक्षात आलं याची जी पत्नी आहे ना ती पातिव्रत्य सांभाळते, पातिव्रत्य धर्माचं पालन करते. आता मी असं म्हटलं पातिव्रत्य धर्माचं पालन करते, पातिव्रत्य सांभाळते, तू म्हणतो बाकीच्या पत्न्या पातिव्रत्य सांभाळत नाहीत का? त्याच्याविषयी मला चर्चा करायची नाही. सांभाळत असतील ज्यांचा प्रश्न आहे. आणि हे भगवंताच्या लक्षात आलं. भगवंत त्या जालंधर दैत्याचं रूप धारण केलं, त्या वृंदीकडे गेला. वृंदीकडे गेल्याच्या नंतर भगवान परमात्म्याने तिला घरी आल्याच्या नंतर ताट वळायचं, हळद पाय धुवायचे, हळद कुंकू वगैरे अक्षता वगैरे लावून काय करायचं? पूजन करायचं. त्याला ताट वळायचं. कुणाला? जालंधर दैत्याला. कोण? त्याची पत्नी पातिव्रत्य सांभाळ आहे वृंदा नावाची. भगवान विष्णू जालंधर दैत्याच्या रूपात तिच्या घरी गेले, पूजन वगैरे झालं, आलिंगन दिलं तिच्या पत्नीला. कोणाला? वृंदेला. कोणा? भगवान विष्णूंनी. मग तिचं पातिव्रत्य नष्ट झालं. तोपर्यंत इकडे सगळ्या विद्या तयार होत्या युद्ध करण्याकरता. आणि
जे पातिव्रत्यचं वेष्टन त्या जालिंदर दैत्याला होतं, ते जालिंदर दैत्याला ते वेष्टन नष्ट झालं कारण इकडे भगवान विष्णूंनी पातिव्रत्य नष्ट केलं वृंदेचं आणि तिकडं जालिंदर नावाचा दैत्य मृत्युमुखी पडला. मृत्युमुखी पडल्याच्या नंतर जालिंदर दैत्य ही वार्ता त्या वृंदेच्या लक्षात आली आणि वृंदेच्या लक्षात आल्याच्या नंतर ती म्हणते तिकडे माझा पतिराज जर मृत्युमुखी पडत असेल तर माझ्यासमोर दिसणारा मला आलिंगन दिलेला हा कोण. तर त्यावेळेला तिच्या लक्षात आलं किंवा तिने शाप दिला तू पाषाण होऊन पडशील. भगवान विष्णूंना शाप दिला आणि तो शाप असा आज शालिग्राम रूपाने भगवान विष्णूची पूजा केली जाते. तिच्या लक्षात आलं हा परमात्मा आहे, हा भगवान विष्णू आहे. मग तिच्या लक्षात आलं की महादेव आहे, माझ्या पुण्याला शाप दिला गेला. तिने नंतर हे उच्चार दिलं की बाबा तुला जरी मी शाप दिला तुझ्याकडे होऊन जरी पडला तरी तुझी पाषाण रूपाने म्हणजे शालिग्राम रूपाने पूजा होईल. आणि त्यानंतर वृंदेला सुद्धा तिने काय त्याने शाप दिला होता की तुळस होऊन पडशील, तू झाड होऊन पडशील. आणि म्हणून झाड होऊन झाड पडल्याच्या नंतर सुद्धा वृंदेला त्यानं देवाला सांगितलं की तू झाड जरी झालास, तुझी तुळस म्हणून झाड होते आणि तुळस झाल्याच्या नंतर तुझं जे काही मी धारण करेल, तुळशी हार सुद्धा माझ्या गळ्यात धारण करेल, तुझ्या काष्टाचा हार माझे भक्त सुद्धा गळ्यात धारण करतील. आणि कार्तिक शुद्ध द्वादशीला तुला वाटलं मी वैधव्य आलं माझ्यावर, तुला वाटलं तू विधवा झाली असं वाटून घेऊ नको. तुझा मी कार्तिक शुद्ध द्वादशीला मी स्वीकार करेन. तुळशी हार गळा झालं. कासे पितांबर ऐका, पितांबर कासे कमराला पितांबर बांधलेलं आहे. पितांबर बांधलेलं आहे. पीत नावाचं वस्त्र, अंबर म्हणजे वस्त्र, पीत म्हणजे पिवळा. कलर 7 आहेत. पिवळा रंग भगवंताचा आणि भक्ताचं ऐक्य मिलन करून देणारा हा रंगाचं द्वेतक म्हणजे पिवळा रंग आहे. पांढरा रंग शुभ कर्माचा द्वेतक आहे. लाल रंग विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. लाल रंग धोका आहे हे सांगतो, म्हणजे धोक्याची सूचना देणारे हे प्रतीक लाल रंग आहे. हिरवा रंग धन ऐश्वर्याचं प्रतीक आहे. आणि काळा अर्थात तांबडा रंग तो निषिद्ध आहे किंवा ते ध्यानाचं प्रतीक आहे असं म्हणून सांगतात. निषिद्ध का म्हटलं असं तुम्हाला वाटत असेल, म्हणजे काळ्या माणसाकडे पाहून असण्याची काही जरूरत नाही. काळा रंग निषिद्ध का तर ते जगद्गुरु तुकोबा यांचं प्रमाण आहे. वस्त्र म्हणजे त्याप्रमाणे असं सांगतात की निळ्या रंगाचं जे काही वस्त्र आहे त्याला शिवू नये म्हणजे स्पर्श करू नये, आणि काळ्या रंगाचं जे काही वस्त्र आहे ते अंगावर परिधान करू नये असं त्या काळ्या रंगाचा अर्थ जगद्गुरु तुकोबा यांनी निषिद्ध मानला. पीत म्हणजे पिवळा, पिवळ्या रंगाचं पितांबर देवानं धारण केलं. आता पिवळ्या रंगाचं कशामुळे धारण केलं पितांबर हे तुमच्या लक्षात आलं. पण पितांबर का धारण केलं असं तुम्हाला म्हणायचं असेल तर पितांबर भक्ताच्या सेवेकरिता गत निवारी छाया पितांबर छाया पितांबर करी. घात भक्त ज्या वेळेला भगवंताची साधना करतो, आराधना करतो, त्यावेळेला भक्तापाशी येणारे संकट धोके देव निवारण करत असतो. त्याच्याकरता त्या पितांबराची छाया म्हणजे सावली ही त्या भक्तावरती असते. पुंडलिक राय अर्थात नामदेवरायांचं सांगायचं मला, नामदेवराय वाळवंटात होते. नामदेवरायाला कच्च ठरवत होते. नामदेवराय पळत पळत भगवंताकडे आले आणि भगवंताला सांगतायत की मला वाळवंटामध्ये कच्च ठरवताय. देव म्हणतात शांत हो, अडचण नाही, शांत हो. त्याला शांत करतात. तो काय शांत होईल काम पळत आला ना, हे खोके पडत होते. देव म्हणते शांत हो.
आणि देवाला त्याचा घाम पुसायचा होता, खूप घाम फुटला होता, पळत आला होता. मग घाम पुसण्याकरता जवळ इकडं तिकडं पाहतात, कुठं वस्त्र सापडच नाही, पण खाली पितांबर होता. तो पितांबर, आता आपण नाही का जेवण वगैरे केलं, जर लुंगी असली तर आपण काय करतो, वरलं तोंड झालं, पाणी पिलं की हा, तशाच पद्धतीने देवानं बी मागचा पुढचा विचार केला नाही. भक्त आहे शेवटी, लाडका आहे नामदेव आहे. नामदेव आहे लाडके असल्या कारणानं किंवा भक्त असल्या कारणानं देवाने ते घाम पुसून काढला, घाम त्या पितांबराने पुसला. अर्थात जे भक्त माझ्याकडे येतात, जे भक्त माझ्या दर्शनाला येत असताना त्यांच्याकरता रस्ता स्वच्छ असावा, रस्त्यावरती धूळ पडलेली नसावी, रस्ता स्वच्छ करण्याचं काम देव पितांबराने झाडत होते. पितांबर घडे वाटतात, पितांबर घडे वाटतात. महाराजांचे प्रमाण मला वाटतं नामदेवरायांचं प्रमाण, तुकोबरायांचं प्रमाण माझ्या पाठ नाही, माझ्या पाठांतरातलं नाही. आणि हे प्रमाण एवढं सांगतं की बाबा जगद्गुरु तुकोबरायांचं प्रमाण एवढं सांगतं की बाबा देवाचा पितांबर रस्त्यात येणारी धूळ साफ करण्याकरता, कारण माझे भक्त येथील भक्तांकरता वाट स्वच्छ असावी हे सांगतं. तुळशीहार गळा कासे पितांबर आवडीनंतर हेची ध्यान, आवडीनंतर हेची ध्यान मी असंच केलं. अभंगाच्या तिसऱ्या चरणात जगद्गुरु तुकोबराय सांगतात, कौस्तुभ म्हणे माझ्या कंठात मी धारण केलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल मकर कुंडली तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ म्हणे विराजित. कानामध्ये माशाच्या आकाराचे काय आहे, कुंडल आहे. आता तोही दृष्टांत सांगायला माझ्याकडे वेळ नाही. मकर कुंडली तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ म्हणे विराजित. भगवंताच्या अंतःकरणामध्ये, हृदयामध्ये, छातीमध्ये जो काय कौस्तुभ म्हणे ठेवलेला आहे, धारण केलेला आहे, विराजित आहे. देवी दैत्य सागर मंथन काही केले, त्यामध्ये अवधूत रहस्य उठले. देवानं दैत्यानं सागरामध्ये जे काही मंथन केलं त्याच्यामध्ये 14 रत्न निघाले. आणि भगवान परमात्म्याचं सागराचं मंथन करण्यामध्ये मोलाचा वाटा आहे, सहकार्य आहे. जर भगवंताने सहकार्य केलं नसतं तर अर्थात मला वाटते सागराचं मंथन झालं असतं, शक्य नव्हतं, झालं नसतं. कारण मंदार नावाचा पर्वत त्या सागरामध्ये आणला, ठेवला, पण तो हलायला लागला, जमत नव्हतं सागराचं मंथन करणं. त्याकरता भगवंताने कुर्मा अवतार धारण केला आणि मंथन केलं. मंथन केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये 14 रत्न निघाले असं वर्णन आहे. त्या रत्नामध्ये जयाचे नाम पापराशी, लक्ष्मी ऐशी जयाची दासी, लक्ष्मी निघाली ती परमात्म्याकडे ठेवून गेली. कौस्तुभ मध्ये निघाला. बाकीचे म्हटलं की बाबा तुम्ही एवढं मोठं सहकार्य केलं, मोलाचं आमच्याकडून जमलं नसतं, तुम्ही आलात म्हणून जमलं, झालं नसतं, हे शक्य नव्हतं, तुम्ही होते म्हणूनच झालं का नाही. मग याची कृतज्ञता म्हणून काय केलं त्याने, तो कौस्तुभ मध्ये देवाकडे दिला. देवाने त्याचा स्वीकार केला. असं असणारं जे काही ध्यान आहे तेच मला आवडतं, ते माझ्या हृदयामध्ये राहावं, अखंड राहावं, निरंतर राहावं. आवडे निरंतर हेची ध्यान, अशा प्रकारचं जे काही सगळं अभंगात वर्णन केलं हेच ध्यान मला आवडतं. याच्याशिवाय मला कुठलं ध्यान आवडत नाही. मला हेच देवाचं ध्यान आवडतं आणि अशा वेळेला मला हेच ध्यान आवडतं. मला परमात्माच आवडतो, मला परमात्म्याशिवाय दुसरं काही आवडत नाही. इतक्या अट्टहासाने जगद्गुरु तुकोबाराय सांगतात,
आणि का सांगतात तर ते माझं सर्व सुख आहे. सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर माझं सुखाचं आगर आहे. तुका म्हणे माझे
माझं सर्व सुखाचं आधार आहे. मला हेच ध्यान आवडतं. माझं याच्यातच सुख आहे. मला याचे घेण्याशी सुख कधी मिळत नाही. असं ध्यान मला आवडतं असं जगद्गुरु तुकोबरा सांगतात. आणि परमात्म्याशिवाय हे मला आवडत असल्या कारणानं माझं सुख याच्यात असल्या कारणानं मला परमात्म्याशिवाय दुसरं कोणी नाही. माझा भाऊ सुद्धा परमात्माचा आहे. माझे वडील सुद्धा परमात्माचा आहे. माझी भगिनी सुद्धा परमात्माचा आहे. आणि माझी आई सुद्धा परमात्माचा आहे. मला देवाशिवाय दुसरं काही नको. मला हेच रूप आवडतं. मला हेच ध्यान आवडतं. जगद्गुरु तुकोबराय सांगतात. झालेली सेवा बाबांच्या चरणी अर्थात सर्व गुरुबंधूंच्या चरणी, ज्याच्याकडून मला छोटा मोठा गुण मिळाला त्या सर्वांच्या चरणी. ज्ञानोबराने जगाला शहाणं करून सोडलं. ज्ञानोबराने जगाला शहाणं करून सोडलं. त्याच्यातच आम्हाला ज्ञानेश्वरी अध्ययन घडलं. असे असणारे ज्ञानेश्वरीचे उपासक श्री स्वप्नीलजी महाराज पवार यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. गुरुवर्य गाथामूर्ती बाबांच्या चरणी सेवा समर्पित करतो. प्रेममूर्ती आमचे पद्माकरजी बाबा पाटोळे यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. तुळामजी महाराज आत्माने व्याकरणाला आलेले यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. बाबासाहेब महाराज पदार ज्यांनी आमच्यावरती अखिल कृपा केली यांच्याही चरणी सेवा समर्पित करतो. कारण इथं असलेले प्रत्येक सगळे तोला मोलाचे आहेत. कोणाच्या चरणी आता सगळं गुरुवर तर मोठं आहे, त्याच्यात काही नवल नाही. आता सगळं हे गुरुबंधू हे सुद्धा तेवढ्याच तुलीचे, तेवढ्याच तोला मोलाचे. याच्यातलं एक एक कमी नाही. आता मीच सगळ्यात कमी आहे. कारण मला नाही स्वर, मला नाही ताल, मला नाही धरता येत ठेका, त्याच्यात पडतो मी कमी. म्हणून सगळं हे घडताना आज तुम्हालाही वाटलं असं नाही का, जरा वाजवणाऱ्याला येईल मजा येईना, सांगणाऱ्याला रस येईना आणि ऐकणारा उल्हास आहे ना. आणि हे सगळं असं घडल्यामुळे तुम्हालाही ऐकण्याला बरं वाटलं नसतं. आल्याला मी आल्याला असतं काही काहींचे असे फार चेहरे फुलले होते नाही का. जसं सिनेमात आल्याच्या नंतर चेहरे फुलतात तसेच अजून सगळ्या गुरुवरांच्या चरणी सेवा समर्पित करतो. गुरुबंधूंच्या चरणी सेवा समर्पित करतो. सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर